त्या संदर्भातली चर्चा ही वैयक्तिक भेटीमध्ये झालेली आहे. आपल्या भूमिकेशी अतिशय सकारात्मक भूमिका त्यांनी घेतलेली आहे आणि त्याच्यामुळे आपला प्रश्न सुटेल का, हा जो प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनात आहे तो निश्चितपणे होईल आणि तो पॉझिटिव्हली होईल असा विश्वास मला आहे. कारण ज्या पद्धतीने सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी, माननीय फडणवीस साहेबांनी आम्हाला सगळ्यांना या विषयासंदर्भात आम्ही ज्यावेळेस त्यांना माहिती देत होतो त्यावेळेस जे उत्तर दिलं, त्याच्यामुळे त्यांचीही भूमिका आणि त्यांची भूमिका ज्यावेळेस पॉझिटिव्ह आहे त्यावेळेस निश्चितपणे राज्य शासनाची भूमिका ही अतिशय सकारात्मक आहे. आता प्रश्न राहिला बैठकीचा. ताई मगाशी मला ते सांगत होत्या की आम्ही बरेच दिवस झाले या इकडे मुलंबाळ सोडून या मंडपात बसलेलो आहोत. बरेच लोक आपले मुलंबाळा घेऊन आहेत, बरेच लोक आपल्या रिटायरमेंटला आलेले आहेत आणि त्याच्यामुळे आपण फार अपेक्षेने राज्य शासनाकडे या सगळ्या दृष्टिकोनाने बघतोय. माननीय फडणवीस साहेबांशी पुन्हा एकदा या विषयासंदर्भात या 2 दिवसांमध्येच मला वाटतं उद्याच आपली या संदर्भातली बैठक लागलेली पण आहे आणि या उद्याच्या बैठकीमध्ये निर्णय होण्याच्या दृष्टिकोनाने प्रक्रिया व्हावी अशी मागणी आम्ही करू. आणि या अधिवेशनामध्ये 2दा आपल्याला माहिती आहे की या विषयासंदर्भात सभागृहामध्ये चर्चा झालेली आहे. आज पुन्हा एकदा, कारण एकदा विषय झाला की दुसऱ्या सभागृहामध्ये परत एकदा तो विषय येण्यासाठी लगेच परवानगी भेटत नाही. पण माननीय सभापती राम शिंदे साहेबांना मी विनंती केली की अतिशय कठीण परिस्थिती त्या तिकडे झालेली आहे. 7 आपले कर्मचारी याच्यामध्ये ऑलरेडी याच्यामध्ये हॉस्पिटलला ॲडमिट झालेले आहेत. थोडंसं खोटं मी आज बोलू की 2 जण आजही याच्यामध्ये ॲडमिट झालेले आहेत आणि त्याच्यामुळे याच्यामध्ये ताबडतोबीने शासनाने आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे. राज्य सामंतांनी या संदर्भातली भूमिका मांडली. ती भूमिका आम्हीच त्यांना सांगितली होती की या संदर्भातलं आमचे मुख्यमंत्री महोदयांबरोबर बैठक झालेली आहे. या संदर्भात राज्य शासनाची ही भूमिका आहे आणि ती सभागृहाच्या माध्यमाने तुमच्या सगळ्यांपर्यंत तो संदेश गेला पाहिजे. यामुळे खरं तर तो खटाटोप आम्ही सगळ्यांनी त्या तिकडे केला. कारण या सगळ्या गोष्टी रेकॉर्डवर पण येणं गरजेचं आहे. आपण ज्यावेळेस या गोष्टींचा लढा देत असतो, प्रत्येक गोष्टी शासन दरबारी कागदपत्री तयार झाणं हे गरजेचं आहे. आपण सगळेजण बघत आहोत आणि त्याच्यामुळे या गोष्टी शासनाच्या वतीने ज्यावेळेस माननीय मंत्री उदय सामंत यांनी आपल्याला सगळ्यांना आश्वासित केलेलं आहे, या गोष्टी रेकॉर्डवर आलेल्या आहेत. त्या रेकॉर्डवर येण्याचीच खऱ्या अर्थाने मी आजच्या दिवसाची वाट बघत होतो. निश्चितपणे आपले प्रश्न सुटतील असं आपल्याला आजच्या या आपल्या आंदोलनाच्या बैठकीमध्येही निर्णायक निर्णय निघेल असा आपल्या सगळ्यांना विश्वास देऊन माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद. हाऊसमध्ये आपला विषय साहेबांनी मांडलेला आहे, घेतलेला आहे. नक्कीच मी मॅडमला विनंती करतो 1 मिनिटाच्या आत आपण मत मांडू. तुमच्याशी जया मॅम, तर त्या अनमॅरिड आहेत, शिवाय त्यांच्या आईची जबाबदारी पण त्यांच्यावर आहे. जर 31 मार्चच्या आतमध्ये आमचा निर्णय लागला नाही तर त्यांनी कोणाकडे पाहायचं आणि कुठे जायचं? मी महिला आहे, मला माझे मिस्टर कमवून खाऊ घालतात, परंतु त्यांचं तर तसं पण नाहीये. त्यांना आधार पण नाहीये, पेन्शन नाही, नंतर काही PF नाही, काही पगार नाही. तर ह्या सर्व कर्मचाऱ्यांना